तुम्हाला माहितीच असेल की ट्रान्सजेंडरला कुठे जॉब मिळत नाही, कोणी आपण कोण करत नाही. तर त्याच्यासाठी हा स्वयंरोजगार म्हणून मी हा लघु उद्योग सुरू केलेला आहे. अशा शिट्ट्या पण आहेत. कशी आहे शिट्टी ताई? 80 रुपये आहे. ओके. आवळा प्लस मँगो तुम्ही इकडे बघू शकता. 20 रुपये ग्लास आहे. पांढऱ्या मेंढ्यांची बरं. काळ्या मेंढ्यांची आहे. सुद्धा मेंढीचे केसांची ज्याला बॅक. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण आलेले आहे बँड्रा PKC MMRD ग्राउंड मध्ये. मित्रांनो, महालक्ष्मी सरस 2026 चालू आहे. 2 मे ते 14 मे पर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे. टायमिंग असणार आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. एकाच डोम मध्ये तुम्हाला 500हून अधिक विविध प्रकारचे स्टॉल बघता येणार आहेत. जर तुमची खरेदी झाली नसेल तर नक्कीच मला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. चला मित्रांनो, आता मी आलेलो आहे MMRD ग्राउंड BKC ते मित्रांनो आलेलो आहे आणि तुम्ही ते समोर बघू शकतात की महालक्ष्मी सरस 2026 BKC मध्ये चालू झालेला आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र अभियान अंतर्गत इकडे आपल्याला विविध प्रकारचे स्टॉल बघता येणार आहेत. आजचा पहिला दिवस आहे. बघा इकडे आहे ना, मस्त असं कारंजा वगैरे आहे. पार्किंगसाठी सुविधा आहे. तुम्ही जर पार्किंग गाडी घेऊन येत असाल 2 व्हीलर 4 व्हीलर तर पार्किंगची सुविधा आहे. फूड झोन वगैरे सगळं काही आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला मित्रांनो, इकडनं आतमध्ये जाऊया. आणि एंट्री फ्री आहे, कोणालाही पैसे भरायची गरज नाही. गव्हर्नमेंट आयोजित हे आहे. तर चला इथून आता पण आतमध्ये जाऊया. बघा हा आपल्याला इथून गेट बघायला मिळतोय. तर आतमध्ये जाऊ आणि बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला स्टॉल बघायला मिळतात. चला मित्रांनो, बघा आता मी आतमध्ये आलेलो आहे. असा काही तुम्हाला एंट्रन्स बघायला मिळेल. आणि बघा आपण आता आतमध्ये आलेलो आहे. वरती बघा तर हस्तकला हँडक्राफ्ट आपल्याला इथे बघायला मिळत आहे. बघा पहिला स्टॉल आपण इथे बघू शकतो. बघा हे सगळे असे पेंटिंग्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. इथे केलेले आहेत स्वतः. इकडे बघा असे पॉट्स वगैरे केलेले आहेत. तर यांची काय किंमत असेल? 750, 800, 850. 850. ओके. आणि पेंटिंग्स कसे आहेत? 1000ची. ओके ओके. बघा इकडे असे तुम्ही आहे ना ऑफिसमध्ये वगैरे लावू शकता. खूप सुंदर अशा पेंटिंग्स आहेत आणि सगळे हाताने बनवलेले आहेत. बघा श्रीकृष्णाची पण आहे. तर असं काही घ्यायचं असेल ना तर बघा तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात. च्या स्टॉलवरती आलेले आहे. बघा इकडे आपल्याला ना बॅलन्सिंग भवरा बघायला मिळतो आहे. बघा ताईंकडे. ताई कितीला हा भवरा? लाकडी 200 वाला आहे. हा लाकडी 200चा आहे. फायबर मध्ये आहे तो 100. बघा असा लाकडी भवरा आहे. सध्या हे सगळ्यांना हरवत चाललंय. तर आपल्या मुलांना आता वेकेशन मध्ये तुम्ही असे भवरे वगैरे देऊ शकता. बघा लाकडी आहे आणि हा प्लॅस्टिकचा भवरा तुम्ही ते बघू शकतात. ओके. तसंच आपल्याला नाही बघा या ताईंकडे अनेक प्रकारचे आपल्याला तांदूळ वगैरे बघायला मिळते सगळे. ओके. गहू पण आहेत ना, खपली गहू आहेत. ओके. तर हे असं काही घ्यायचं असेल तर ताईंच्या इकडे येऊन स्टॉलला भेट देऊ शकतात. पुढच्या स्टॉलवरती आलेले बघा इकडे ना मातीचे आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतात आहेत. बघा इथे दिवा वगैरे पण आहे. तसंच पुढे तुम्ही आलात नाही बघा असे तुळशी वृंदावन बघायला मिळते. अशा शिट्ट्या पण आहेत. कशी आहे शिट्टी ताई? 80 रुपये आहे. ओके. बघा तुळशी वृंदावन वगैरे आहे. असे तुम्हाला घरामध्ये लावण्यासाठी असे वॉल वगैरे बघायला मिळतात. म्हणजे हँगिंग तुम्ही ते बघू शकतात. बेल वगैरे पाठीमागे तुम्हाला असे पॉट्स वगैरे बघायला मिळतील. आणि असं किचन मध्ये लावण्यासाठी इथे अवेलेबल आहे. बघा हे अगरबत्तीचा स्टँड आहे इकडे. तर असे काही तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकता. स्टॉलवरती आलेले बघा इथे ना सगळ्या प्रकारची लोणचे बघायला मिळतील. ताई कोणती लोणची आहेत आपल्याकडे? सर आमच्याकडे 40 प्रकारचे लोणचे आहे. चिकूचं आहे, करवंदाचं आहे, लिंबूचं आहे, मिरचीचं आहे, हळदचं आहे, मीठचं आहे, ओके. कारल्याचं आहे, मिक्स लोणचं आहे, मिक्स लोणचं आहे. ड्रमस्टिकचं पण आहे. ओके. ड्रमस्टिक वगैरेचं पण आहे. आणि काय किंमत असेल यांची? ह्या ज्या आहेत 200 वाल्या त्या ओके. 150 रुपयाला आहेत आणि इकडच्या ज्या आहेत त्या 70 रुपयाला, या 500 रुपये किलो. ओके. बघा सगळ्या प्रकारची लोणची तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर असे काही लोणची घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आता ताईंच्या स्टॉल इकडे भेट देऊ शकता. पुढे आलेलो आहे बघा. आता गरमी वाढलेली आहे आणि इकडे आपल्याला ना आवळा खा आणि निरोगी राहा. बघा इकडे तुम्हाला 20 रुपये ग्लास बघायला मिळणार आहे. आवळा प्लस मँगो तुम्ही इकडे बघू शकता. 20 रुपये ग्लास आहे. तर तुम्हाला असं काही थंड पेय प्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही बघा या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. तर स्टॉल नंबर नक्की काय आहे तर बघा C132 आहे. तर बघा संस्कार स्वयंसहायता समूह पुणे हे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. ताई कोणत्या कोणत्या प्रकारचे केक आहे?
चॉकलेट केक आहे, चोको बनाना केक आहे, मावा केक आहेत, हे मावा मध्ये स्लाइस केक आहेत, ऑरेंज केक आहे, खजूर केक आपला स्पेशल आहे माही केक्स मधला, हा पिस्ता केक आहे. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट पण आहेत आपल्याकडे. बरं ज्वारी बिस्किट गुळातील, गहू बिस्किट गुळातील, नाचणी बिस्किट गुळातील, सगळे स्पेशल बिस्किट घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. बरं, यांची काय किंमत असेल? हे 200 रुपीज आहे आणि मावा केक 160 रुपीज. 160 रुपयाला मावा केक आहे. येस, ओके मावा बघा. स्लाइस 100 रुपीज. ओके, हे 100 रुपयाला स्लाइस. बरं, तर असे काही केक घ्यायचे असतील तर ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. स्टॉल नंबर आहे C131. थँक्यू. ना C127 वरती आलेलो आहे. ताई काय काय आहे? सर माझ्यावाला उडदाचा पापड आहे, बिबटी आहे, नाचणी पापड आहे, गव्हाची कुरडई आहे, त्याच्यामध्ये सांडगे आहे, मेथी मुरकू शेव आहे, आंबा लोणचं आहे, पोलपाट लाटणे आहे, त्याच्यामध्ये लाटणे रई आहे. ओके, किती रुपयाला आहे ते? हे सर 110 रुपयाला रई आहे आणि हा 650 ला आहे, हा 450 ला आहे, ओके, हा 350 ला आहे आणि हा 500 ला आहे. 500 ला. या प्रकारे साईज आहे 9, 10, 11 आणि 12 प्रकारची साईज, म्हणजे 4 पोलपाट लहान मोठे 4 छोटे. प्रकारे आलेले. ओके. आणि स्मॅचर आहे, पावभाजी स्मॅच याच्याने करू शकतो. बरं, कितीला आहे ते? हे 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला आहे. ओके, बघा, हे असे प्रकारचे तुम्हाला कोलपाट वगैरे घ्यायचे असतील तर बघा ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात. C127. थँक्यू. पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे A62 वरती, 62 वरती. बघा इकडे आपल्याला ना शेणापासून बनवलेले सगळे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे. बघा पावलं आहे, एक श्रीरामाची प्रतिमा बघायला मिळते आहे. कशी आहे ताई? हे गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे. ओके, गणपती. गाईच्या शेणापासून तयार केलेला आहे. गाईच्या शेणाची पावलं आहेत, शेणापासून तयार. बघा श्रीयंत्र आहे, श्रीयंत्र पण आहे. ओके, वृंदावन आहे. असे आपण दिवे पण दिवाळीत पूर्ण बनवतो. हे असे पण जळणारे दिवे आपण पूर्ण बनवतो. बरं, हे कसे आहे ते श्री वगैरे? श्री आहे, ओम आहे, स्वस्तिक आहे. कितीला आहे ते? स्वस्तिक आहे, हे ओम आहे, असे श्री आहे. हे कितीला आहे? हे 50 रुपयाला. 50 रुपयाला. ओके, याला 2-in-1चा टेप आपण मागून चिपकवतो. कलरिंग करू शकता तुम्ही, तुमच्या हिशोबाने डेकोरेशन करू शकता. फ्रीजला वगैरे घरात आपण त्या कसं आर्टिफिशियल आणून चिपकवतो, त्याचा काही उपयोग होत नाही. पण हे जे गाईचं शेण आहे हे जर चिपकवलं तर याने जे मोबाईलचे रेडिएशन निघतं ते कॅप्चर करण्याचं काम हे करतं. ओके. त्यामुळे आपण या सगळ्या गाईच्या शेणाचे वेगवेगळे प्रकार तयार करून असे छोटे छोटे आपण कुठे पण डेकोरेशन करू ठेवू शकतो. बरं, हे बघा माळा पण आपण गाईच्या शेणाने तयार केलेले आहेत. ओके, हे डेकोरेशन आहे. हे किचन आहेत, ओके, ते आपण किचन आहे. गाईच्या शेणाचे तयार केलेले आहेत. बरं, बघा इथे अगरबत्त्या वगैरे बघायला मिळतील. पण ही गाईच्या शेणाची अगरबत्ती आहे, ही धूप आहे गाईच्या शेणापासून आपण तयार ओके, बरं, सगळं ह्या धूप आहे स्पेशल औरा धूप म्हणून आपण स्पेशल गाईच्या शेणापासून तयार केले. असे आपले एकूण 50 प्रोडक्ट गाईच्या शेणापासून आपण तयार केलेले आहेत. बरं ताई, हे काय? हे क्रिस्टल आहे, हे ब्रासलेट आपण आपला औरा चेक करून, तुमचा औरा चेक करून आपण ते देतो आणि तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट पण इथे माहीत पडतो. जर तुमचा औरा पहिले चेक केला जातो किती आहे, 40% आहे, 20% आहे, आणि नंतर हे औरा पावडर आपण तयार केलेला आहे. या आवरा पावडरनी आपल्या घरातली निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते आणि घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी एखादा व्यक्ती आला आणि काही निगेटिव्ह बोलून गेला आणि आपला माइंड पूर्ण वेगळा झाला तर आपण त्याच्यावर या पावडरनी पूर्णपणे प्रॅक्टिकल तुम्हाला इथे आम्ही देतो. ओके, असं. बरं, हे चेक करायचं आहे का औराचं? हा, हे आवरा चेकिंग. ओके, पूर्ण आपण इथे करतो. बरं, तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल. नंबर आहे 62. ओके, A62. ओके, चालेल. 9689556766 हा माझा नंबर आहे. कॉल करून पण ऑनलाईन पण मागू शकतो. ओके, थँक्यू. त्या पुढच्या स्टॉल वरती आलेले बघा, इथे ना असे लाकडी बॉटल्स मग वगैरे बघायला मिळतील. दादा कसं आहे? 600ला. ओके, लाकडापासून आहे ना बनवलेली? कोटिंग बांबूची आहे. ओके, आतमध्ये स्टील आहे. 600 रुपये आहे. आणि ही कशी बॉटल? 720ला. ओके, बघा इकडे तुम्हाला असे पण पुन्हा एकदा पूजेचं साहित्य वगैरे बघायला मिळेल. बघा असे पेन वगैरे पण आहे. बघा असं काही घ्यायचं असेल ना प्रोडक्ट्स तर हे बघा दादाच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात B23ला.
ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. दादा काय काय स्टॉल वरती आपल्या? आमच्या स्टॉलवर आहे घुंगडी. ओके. आम्ही अंबड तालुका जालना जिल्ह्यामधून आलो. स्टॉल नंबर आहे 36. मोबाईल नंबर आहे 99 सर्व हातमागावरच्या घुमड्या आलेल्या आहे पारंपरिक. त्यांना कोणाला कमरेचा मणक्याचा आजार, वाघ, सांध्यावर रक्त वाहिण्यासाठी, पित्त वगैरे आले. उन्हाळ्यात थंड असतात, पावसाळ्या वेळा गरम, 12 महिने वापरतो. लोकांचा असा गैरसमज आहे की घुंगडी फक्त हिवाळ्यापुरतीच असते. हिवाळ्यापुरती नसून ही 12 महिने वापरायला जाते. ज्यावेळेस थंडी सुद्धा त्यावेळेस ती गरम होईल. गरमीच्या वेळेस थंड असते. शारीरिक दृष्टिकोनातून त्या घुंगडीवर झोपल्या त्याचे 18 आजार कमी होतात. फक्त घुंगडीवर झोपा आणि आजार पाळवा. ओके. आणि कोणते सफेद आहे का? ही सफेद घुंगडी आहे पांढऱ्या मेंढ्यांची. बरं. ही काळ्या मेंढ्यांची आहे. उशी सुद्धा मेंढीचे केसांची, ज्याला बॅक पेन वगैरे ते सगळे एकदम चांगले. बरं. मेंढीचे केसांपासून बनवलेली उशी आहे. उशी आहे. काय किंमत असेल यांच्या? 250 रुपयाला आहे. 250 रुपये. घुंगडी 750 पासून सुरुवात आहे, 5000 पर्यंत आहे. 5000 पर्यंत आहे. बघा, आसन आहे, टोप्या आहेत. आसन आहे, टोप्या आहेत बघा घुंगडी पासून बनवलेल्या. आणि बघा दादांनी फायदे पण सांगितलेले आहे, पाठीमागे पण लिहिलेले आहेत. ओके. तर याच्यामधलं तुम्हाला काही घ्यायचं असेल ना तर नक्कीच इकडे दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. थँक्यू. बरं ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे बघा. इथे ना त्रिशक्ती तृतीयपंथी लघुउद्योजक आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. काय काय आपल्याकडे ताई? माझं नाव जया जाधव आहे. मी एक ट्रान्सजेंडर आहे. मी हा नवीन एक लघु उद्योग सुरू केलेला आहे की आता तुम्हाला माहिती असेल की ट्रान्सजेंडरला कुठे जॉब मिळत नाही, कोणी आपण कोण करत नाही. तर त्याच्यासाठी हा स्वयंरोजगार म्हणून मी हा लघु उद्योग सुरू केलेला आहे. माझ्याकडे गव्हाच्या कुरडया, पोह्याचे पापड, साबुदाणा बटाटा चकली, नाचणीचे पापड, जिरा पापड, तांदळाच्या कुरडया, तांदळाच्या फेण्या, तांदळाच्या साध्या फेण्याच्या होत्या, गव्हाने हाताच्या केलेल्या कुरडया, शेवया आहेत, रताळ्याचे पापड आहेत, तांदळाचे पापड, ते बटाट्याचे पापड. असं हे नवीन एक उद्योग मी सुरू केलेला आहे. तर मला जनतेची एक हात जोडून विनंती आहे की आम्हालाही पुढे येण्याचं संधी द्या आणि माझ्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि ताई स्टॉल नंबर काय आपला? C77. ओके. थँक्यू. पुढच्या स्टॉल वरती आलेले बघा B61 वरती. आणि त्यांना लहान मुलींचे तुम्हाला असे कपडे, फ्रॉक्स वगैरे बघायला मिळतील. ताई कसं आहे? 600 रुपयाला. आणि किती वर्षापासून आहे आपल्याकडे? आपल्याकडे बॉर्न बेबी ते 9 वर्षापर्यंत. 9 वर्षापर्यंत आहे. बरं. आणि मोठे कसे आहेत? मोठे 1000-1200. 1000-1200. बघा याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण बघायला मिळतील. कलर आहेत. ओके. इथे पण या साईडला तुम्ही बघाल तर आहे. आणि मुलांचे पण आहेत ना? ओके. मुलांचेही आहेत. तर बघा मुलींचे किंवा मुलांचे जर तुम्हाला लहान मुलांचे कपडे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन या ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकता. स्टॉल नंबर आहे B61. थँक्यू. B60 60 वरती आलेलं आहे बघा. इकडे ना असे छोटे पाऊच बघायला मिळतील. कसे आहेत ताई? 50 रुपयाला पाऊच येत आहे बघा. मोठे पण आहेत. मोठे कसे ताई? 80 ला. ओके. बघा तोरण पण आहे. कसे तोरण? 400 रुपये. बरं 400 रुपयाला तोरण आहे. ओके. तसं बघा इकडे ना कापडी बॅग्स पण आहे. ते बघा पर्सेस आहे शोल्डरला लावायची. कशी आहे ही? 350 रुपये. ओके. बघा ही पण एक आहे. ओके. वॉशेबल आहे ना? 300 रुपये. ओके. टोट बॅग आहे. ओके. बघा सगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत. तर अशा कापडी बॅग्स घ्यायच्या असतील तर ताईंच्या स्टॉलला भेट द्या इकडे येऊन. थँक्यू. ना A70 वरती आलेलो आहे. आणि इकडे आपल्याला ना बघा असे की होल्डर्स वगैरे बघायला मिळणार आहे. ते बघा असे छोटे आहे ना, तुम्ही भिंगरी वगैरे इथे बघू शकतात. ओके. बघा इकडे आपल्याला लाकडी प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे सगळ्या प्रकारचे. बघा इथेही तुम्ही बघू शकता लाकडी प्रोडक्ट आहे. किचन वगैरे म्हणून तुम्ही वापरू शकतात. तसंही बघा इकडे ना असे खलबत्ते वगैरे बघायला मिळतील. लाकडी छोटी साईज, मोठे साईज आहेत. तसंच इकडे पुढे बघितलात ना तर इकडे आपल्याला आहे ना सगळे बघा रवी वगैरे बघायला मिळते आहे. बघा इकडे आहे ना कोलपाटणं आहे. ओके. इथे पुढे आलात ना तर बघा इकडे तुम्हाला असे फणी वगैरे बघायला मिळेल. कंगवे आहेत. ओके. छोटे तुम्हाला आहे ना असे लाकडी इथे बघू शकता चमचेही आहेत. ओके. आणि ते सगळ्या प्रकारचे लाकडी खेळणे वगैरे बघायला मिळणार आहेत. आता वेकेशन चालू झालेलं आहे तर लहान मुलांसाठी तुम्ही फुल्ली गोळा वगैरेही देऊ शकतात. ओके. तसंच तुम्हाला इकडे शोपीसमध्ये ठेवण्यासाठी गाडी, कार वगैरे आहे. ओके. अशा सगळ्या प्रकारचे लाकडी तुम्हाला वस्तू एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे. स्टॉल नंबर आहे बघा A70 वरती बघायला मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता. पुढच्या स्टॉल वरती आलेलं आहे A44 वरती. बघा अशा ना उलांच्या रांगोळ्या बघायला मिळते. हे मैरप आहे. कसे आहेत आई? कितीला? 350 रुपयाला. ओके. बघा वॉशेबल आहे. असे छोटे आहे ना कॉर्नर पण बघायला मिळते. हे कितीला ताई? बघा हे असे तुम्हाला बघायला मिळते.
तसंच आहे ना, इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे हे बघा लक्ष्मीची पावलं आहेत. ओके, हे बघा गणपती आहे. ताई हा कसा आहे गणपती? 100ला आहे ना. ओके, हे बघा लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक आहे इकडे. ओके ओके, दिवासन पण आहे. ओके, इवेल आहे, इवेल आहे, समई आसन आहे. ओके, एक सुंदर हे असं बनवलेलं पण आहे. ओके, असे तुम्हाला या उलनच्या काही रांगोळ्या वगैरे घ्यायच्या असतील बघा, खाली पण लावलेल्या आहेत. मोठ्या कशात ताई? मोठ्या रांगोळ्या 950ची आहे. ओके, मोठी 950ची एक आहे. तर असे काही तुम्हाला उलनच्या रांगोळ्या घ्यायच्या असतील तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला भेट द्या. ही काही ही 750ला आहे ना. ओके, बघा सुंदर आहे सगळ्या रांगोळ्या. ओके, तोरण आहे दरवाजाला लावण्यासाठी बघा, गण गण गणात बोते म्हणून लिहिलेलं सुंदर असं. हे कितीला आहे? 350ला. ओके, तर नक्कीच असे तुम्हाला उलनचं काही घ्यायचं असेल तर बघा ताईंच्या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता. बघा, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थांचा पण आहे, खूप सुंदर आहे. पण आहे ना, पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे, आणि आपल्याला ना लेडीज साठी बघा चप्पल मोजडी वगैरे बघायला मिळतात आहे. काका कसे ते कितीला आहे? 850 रुपयाला आहे. बघा या साईडला ही आहेत. या कशा आहेत? कोल्हापुरी 750 ओके, 700 रुपये, 750. आणि जर जेंट्स साठी पाहिजे असतील तर त्याही आहेत बघा कोल्हापूर. ओके, 1100-900 रुपयाच्या रेंज मध्ये बघा शूज पण आहेत. आणि शूज कसे ते? ओके, 1200 रुपयापासून सुरुवात आहे. बघा खूप सुंदर असं त्यांनी डिस्प्ले पाठी लावलेला आहे. तर याच्यातलं काही आवडलं ना तर नक्कीच मी आता काकांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे बघा, जय लक्ष्मी स्वयंसहायता समूह भंडार. हे बघा इकडे आपल्याला ना हे सगळं छोटं छोटं बनवलेले मिनिएचर्स बघायला मिळतात आहेत. हे बघा इथेही असं वाद्यवृंद वाजवतानाही तुम्ही असे मिनिएचर्स ते बघू शकतात. फळं विकताना वगैरे हे तुम्हाला शोपीस मध्ये पाहिजे असेल तरी तुम्ही ठेवू शकतात. बघा बैलगाडी वगैरे आहे. ओके, ही आहे 400 रुपये आहे. ही 200 रुपयाला आहे बैलगाडी. ओके, हे असे मिनिएचर्स आहेत. असे झाडं वगैरे तुम्हाला बघायला मिळते बघा, 700-800 रुपयाच्या रेंजमध्ये ही झाडं आहेत. छोटे ते 400ला आहे. ओके, तुळशी वृंदावन आहे बघा, 200 रुपयाला आहे. हे असे काही तुम्हाला मिनिएचर्स घ्यायचे असतील ना तर नक्कीच मी दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. स्टॉलवरती आलेलं आहे सदाराम महाराज स्वयंसहायता समूह वर्ध्याचा स्टॉल आहे. आणि बघा इकडे सगळी भाजी वगैरे बघायला मिळतात आहे. बघा इकडे बाहुली मातीची फळं व खेळणी, मातीची फळं व हे सगळी मातीची बनवले. कितीला आहेत? 15ला एक आहे, 30ला एक. ओके, 15ला एक, 30ला एक आहे. हे सगळं मातीपासून बनवलेले आहेत. बघा खूप सुंदर असं माऊलीचा तो पालखीचा रथ असतो तोही ते बनवलेला आहे. बघा इथे आपल्याला खूप सुंदर असे मिनिएचर्स बघायला मिळणार आहेत. बघा वासुदेवाचा आहे मिनिएचर, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला इथे बघायला मिळत आहे. बघा इकडे आपल्याला ना अशी कुत्री बघायला मिळते. ताई ही कुत्री कशी आहेत? हा 150ला 2 आहेत. ओके, बघा तुम्ही इकडे 12 तुतेदार. बरं, हे कितीला आहे? 250ला एक. 250ला एक आहे. बघा इकडे असा सेट आहे ढोल वगैरे वाजवताना. ओके, आदिवासींचा पण सेट आहे बघा. हा आदिवासींचा कसा आहे? ओके, 500ला जोड आहेत. आणि बघा ते हा वाघासोबत आहे ते 1050. ओके, बघा वासुदेवाचे वगैरे आहे खूप सुंदर असे. तर असे काही तुम्हाला मिनिएचर आणि सगळं घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इकडे आलात तर या ताईंच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात. हे 37 स्टॉल नंबर आहे आणि बघा बाजूला A36 आहे. तर या ताईंच्या स्टॉलला भेट द्या. A36 वरती आलेले आहे. बघा असे छोटे फ्रेम्स बघायला मिळतात. बघा गणपती आहे, असे मोर वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे कसे आहेत छोटे फ्रेम? 300ला आहेत. आणि या मोठ्या 500-700च्या रेंजमध्ये येतो. बघा इकडे तुम्हाला असे फ्रेम्स वगैरे बघायला मिळतील. इथेही त्यांनी लावलेले आहेत. पाठीमागे तुम्ही बघू शकता की असे तुम्हाला काही फ्रेम्स वगैरे घ्यायचे असतील बघा तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकतात A36 वर. पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. नमस्कार, काय काय आपल्याकडे ताई? आपल्याकडे आपला फेमस जो कासेगावचा सुप्रसिद्ध गाईचे जो मावा केक आणि त्याचबरोबर इतर फ्लेवर्स उपलब्ध आहेत. ओके, आणि काय प्राइस असेल? 200 रुपयापासून स्टार्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे खजूर केक आहे, मावा केक आहे, शुगर फ्री आहे, गुळातील आहे, अशी नाविन्यपूर्ण केकचे प्रकार आहेत. ओके, तर असे काही तुम्हाला बघा केक्स घ्यायचे असतील तर नक्कीच मग ताईंच्या स्टॉलला भेट देऊ शकता. आपला स्टॉल नंबर आहे C161 161. ओके, थँक्यू. पण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलं आहे. बघा इकडे आपल्याला गावठी चवळी, गावठी मटकी, गावठी वाल,
कडवेवाड आणि बघा गावठी काळे मूग आहे. हे सगळे बघा गावठी हरभरे बघायला मिळतील. हे बघा पोहे आहेत तिकडे 2 प्रकारचे. ओके, इथे पुढे आलात ना तर इथे तुम्हाला गहू कुरडई वगैरे बघायला मिळते. पोहा पापड आहे बघा, ताकातली मिरची वगैरे आहे आणि बघा डाळीचे सांडगे वगैरे आहे. सफेद कांदे आहेत ना हे? कितीला आहे? ओके, 250ला आहे, 200ला देणार. आणि बघा इकडे ना हे असे तुम्हाला जर कडधान्य वगैरे पाहिजे असतील तर हे कसे आहे कडधान्य? हे पडवेवाला आहेत ना 400 रुपये किलो आहे. हरभरा 160 किलो आहे. काळे हे हिरवे मूग 180, काळे मूग 240, चवळी 240 आहे, मटकी 280 आहे, लाल चवळी 240. ओके, तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकतात. थँक्यू. D27 वरती आलेलो आहे. हे बघा इकडे आपल्याला ना कांदेही बघायला मिळतील. ताई कसे कांदे? 150 रुपये किलो. ओके, 5 किलो आहे बघा, 150 रुपये किलो आहे कांदा आहे. बघा इकडे ना तांदूळ आहे बघा, गहू आहे 120 रुपये 1 किलो आहे. तांदूळ आहे 80 रुपये. हे 1 kg 50, 1 kg 50. ओके, ते आपल्याला ना गहू आणि तांदूळ वगैरे ताईंच्या स्टॉलवरती बघायला मिळते. तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता. थँक्यू. स्टॉलवरती आलेले बघा, इथे आंबे बघायला मिळतात. कसे आहेत दादा? 1100 रुपये डझन. ओके, हा आपला हापूस आहे, देवगड हापूस आहे. ओके, बघा इथे हापूस आंबे बघायला मिळते. ते काजू आहेत. कसे ताई? 1150 रुपये किलो. ओके, बघा इकडे सरबत आहे, कोकम सरबत वगैरे आहे. इथे आपल्याला आवळा सरबत आहे, पोहे वगैरे बघायला मिळते. ओके, उकडे तांदूळ आहेत. बरं, बघा असं काही घ्यायचं असेल ना तर ताईंच्या स्टॉलला भेट द्या. D1. थँक्यू. तुमच्या स्टॉलवरती आलेलं आहे D20 वरती. बघा इथे तुम्हाला ना केळी बघायला मिळतील. बघा इथे तुम्ही तळवळी परिसर महिला शेतकरी उत्पादक, तुम्हाला इकडे सर्व प्रकारची केळी आणि चिप्स बघायला इथे मिळणार आहेत. बघा, तर तुम्हाला असे केळी वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला इकडे भेट देऊ शकता. D20 वरती आणि चिप्स बघायला मिळतील. पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे D19 वरती. बघा इंद्रायणी तांदूळ आणि पुरंदरचे अंजीर. अंजीर नाही आणलेत, तांदूळ आणलेत फक्त. ओके, कसे ते तांदूळ ताई? 80 रुपये किलो. बघा तुम्हाला इंद्रायणी तांदूळ पाहिजे असेल ना तर ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन, ओके, अनपॉलिश तांदूळ आहेत तर ताईंच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकता. स्टॉल नंबर आहे D19. थँक्यू. मित्रांनो, आता पण आहे ना फूड झोन मध्ये आलेलो आहे. जर तुम्ही महालक्ष्मी सरस बँड्रा BKC ला येत असाल आणि जर तुम्हाला महालक्ष्मी सरस बघता बघता जर तुम्हाला भूक लागली ना तर तुम्ही इकडे येऊ शकता. तर चला बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या स्टॉलवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ बघायला मिळतात. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे बघा, आपल्याला इकडे आहे ना बघा असे लॉलीपॉप बघायला मिळतात. चिकन लॉलीपॉप वगैरे आहेत. असे चिकनचे तुम्हाला नॉनव्हेज व्हरायटीज इथे बघायला मिळणार आहे. ओके, जर तुम्ही येत असाल आणि जर तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही बघा या ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकतात. तिकडे तुम्हाला सावजी मटन, सावजी चिकन, सावजी मच्छी फ्राय, सावजी बिर्याणी, सावजी कलेजी, सावजी फ्राय, सगळे सावजी प्रकारचे तुम्हाला इकडे पदार्थ बघायला मिळतात. आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे बघा, इकडे आपल्याला ना बिर्याणी बघायला मिळणार आहे. व्हेज बिर्याणी आहे, बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी. कितीला? 100ला हाफ, 200ला फुल. आणि काय? बाजरी. ओके, मटन आहे. ओके, बघा मटन आणि चिकन पण आहे. कसे ते? कितीला आहे? 300 रुपये आणि 400 रुपयाला. आणि भात पण आहे. तर नक्कीच तुम्ही बघा या ताईंच्या स्टॉलला इथे भेट देऊ शकता. बघा सावजी चिकन, मटन, बिर्याणी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. पुढे आलात ना बघा इकडे थंडगार सोलकडे वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.